गुड आफ्टरनून एव्हरीवन. हाय, मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल अकॅडमी या चॅनलवर. तर आजचा आपला पॉइंट आहे आणि फार महत्त्वाचा पॉइंट आहे, कारण न्यूजपेपरच्या माध्यमातून देखील हे आपल्याला बातम्या मिळतच आहे. त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ घेऊन आली आहे, तर शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा. कारण कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येत आहे. जे सेवानिवृत्त शिक्षक किंवा शिक्षिका आहे त्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. पण जे शिक्षका साठी तयारी करत होते किंवा ज्यांचं डीएड बीएड झालं आहे ते फक्त आणि फक्त टेट टीईटी ह्या परीक्षांचा विचार करत आहे किंवा हे टार्गेट ठेवत आहे, ते सध्या घरी आहे. ओके, तर त्यांची सुद्धा नियुक्ती करण्यात येईल आणि त्यांना सुद्धा कंत्राटी बेसवर घेण्यात येण्याचा निर्णय हा घेतला आहे शिक्षण विभागाने. तर त्यांचा शिक्षण विभागाचा आपण निर्णय जाणून घेणार आहे. तर हा शिक्षक भरतीवर मोठा परिणाम करणारा घटक म्हणता येईल किंवा टॉपिक म्हणता येईल. ओके, कारण की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान नाही व्हावं म्हणून ही तरतूद करण्यात आली, हरकत नाही. पण जर पवित्र पोर्टल मार्फत सगळ्या स्कूलवर जर झाले शिक्षकांची भरती तर अतिउत्तम होईल. कारण की कंत्राटी बेसवर 15,000 रुपये महिना आणि कुठलेही बीएड किंवा डीएड वाले असे भावी पिढीचे शिक्षक मान्य करत नाहीये. ओके, तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तत्पूर्वी मुंबई मनपा बॅच जे आहे त्याचे तुम्ही बघू शकता, जागा आलेल्या आहेत आणि फॉर्म सुद्धा भरणं चालू आहेतच. तर तसं ह्याची तुम्हाला 111 रुपये फक्त आणि फक्त 6 महिन्यासाठी तुम्हाला हे व्हॅलिडेट आहे. यासोबत तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर्स असतील, नवीन पॅटर्न नुसार टेस्ट असेल, अनलिमिटेड टाइम तुम्ही लेक्चर्स बघू शकता. आणखी देखील तुम्हाला फीचर्स यामध्ये मिळेल. नोट्स तुम्हाला ईबुक वर मिळू शकते. ओके, तर तुम्ही जर घ्यायचं असेल तर फक्त आणि फक्त 111 रुपये फी आहे. ओके, तसं टीईटी बॅच आपली सुरू आहे. टीईटी साठी सुद्धा तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर फक्त आणि फक्त 3,000 रुपयासाठी ही बॅच आहे. तर तुम्हाला येणारी टीईटी जर पास व्हायची असेल, क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्हाला 3,000चा कोर्स हा जॉईन करायचा आहे. टीईटीचा जो आहे त्यामध्ये सर्व विषय तसंच आपण बालमानसशास्त्र एकत्रित शिकवतो. कंबाईन स्टडी करण्यामागचं कारण आहे की आयोगाने जर कसाही प्रश्न विचारला तर तो टॅकल करता आला पाहिजे. वैशिष्ट्य जर पाहिलं तर 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळते किंवा बेसिक पासून आपण शिकवतो. एका क्लासमध्ये आपण फक्त 50च कॅन्डिडेट घेतो. तसंच तुम्हाला टेस्ट सिरीज नोट्स देखील पाठवल्या जातात किंवा लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता. ओके, तर चला आपण आपल्या आजच्या बातमीकडे येणार आहे, जे की काय निर्णय आहे किंवा काय म्हणायचं आहे. निवृत्त सर मॅडम पुन्हा येणार आहे शिकवायला, अशी आपल्याला न्यूज मिळाली आहे. तसंच कंत्राटी पद्धतीने नियुक्ती होणार आहे. शिक्षण विभागाचा हा निर्णय देखील घेण्यात आला आहे. बघा, जिल्हा परिषदेच्या 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये काय करणार आहे, सेवानिवृत्त होणारे जे शिक्षक आहे त्यांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती होणार आहे. ओके, तर त्यामुळे शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान यापुढे होणार नाही, यासाठी ही तरतूद करण्यात येत आहे. कारण की जर 20 आणि 20 पेक्षा कमी पटसंख्या असेल तर तिथे शिक्षक लवकर रुजू होत नाहीये किंवा तिथे त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही किंवा एकच शिक्षक त्यांना 2-2, 3-3 विषय शिकवत आहे. त्यासाठी सर्व विषयांसाठी सगळे शिक्षक हवे आहेत. त्यासाठी जे रिटायरमेंट टीचर आहे किंवा शिक्षिका आहे त्यांना नियुक्ती करण्यात येणार आहे. असे असताना या शासन निर्णयाला मात्र राज्यातील विद्यार्थी संघटनेकडून विरोध होत आहे. आता विद्यार्थी संघटनेकडून का विरोध होत आहे, कारण की जे टीईटी देत आहे किंवा त्यांना इच्छुक आहे की आपण पवित्र पोर्टल मार्फत गव्हर्नमेंट जॉबला लागू, तर त्यांच्या जागा अजून भरण्यात येत नाहीये. फेज 2 अजून बाकी आहे. इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू झालं, विथ इंटरव्ह्यूचे अजून चालू आहेत. तर हे आयोगाने पहिली पूर्ण करावी अशी मागणी विद्यार्थ्यांची किंवा भावी पिढी शिक्षकांची आहे. इथे विद्यार्थी म्हटलं म्हणजे हे डीएड आणि बीएड झालेले आहेत, बेरोजगार जे शिक्षक आहेत ते घरी बसून आहे आणि फक्त आयोगाची तारखेची वाट बघत आहे. ओके, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरुवातीपासून कंत्राटी पद्धतीचा विरोधच होत आहे. अनेक वेळा कंत्राटी भरती झाला आहे, पण ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त विरोधच दर्शवला गेला आहे विद्यार्थ्यांकडून. ओके, तर त्यांच्यावर ही सुद्धा पद्धत लादण्यात येत आहे की तुम्ही सुद्धा जसं रिटायरमेंट टीचर आपण 20 व 20 पेक्षा पटसंख्या कमी असेल तिथे जर सेवानिवृत्त शिक्षक घेत आहे, तिथं सुद्धा तुम्ही जे बेरोजगार घरी बसले आहे डीएड बीएड होऊन, तर ते सुद्धा लागू शकता आणि 15,000 रुपये पर महिना तुम्ही तिथे घेऊ शकता असं त्यांना दिलं आहे. पण ते त्यांना नको आहे जे की भावी पिढीचे शिक्षक आहे. अर्हता प्राप्त बेरोजगार उमेदवारांसाठी सुद्धा हे दिले आहे.
तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळा कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचा शासन निर्णय 5 सप्टेंबरला रोजी अर्थात शिक्षक दिनाच्या दिवशी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. ओके, 5 सप्टेंबरला माहिती आहे आपल्याला शिक्षक डे सेलिब्रेशन केला आहे आणि त्या दिवशी हा असा निर्णय घेण्यात आला आहे. सेवानिवृत्त शिक्षकांसाठी तो पॉझिटिव्ह आहे किंवा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान नाही व्हावं त्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा पॉझिटिव्ह आहे. पण जे भावी पिढीचे शिक्षक आहे जे की जाहिरातची वाट बघत राहतात किंवा टीईटी परीक्षा फोकस करत आहेत त्यांना हे थोडं विरोधात आहेत ते सुद्धा. ओके, तर त्यांच्यासाठी आहे सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध झाले नाही व त्यांच्या जागी डीएड बीएड शैक्षणिक अर्हता असणारे बेरोजगारांसाठी संधी देण्यात येणार आहे. हे बघा इथे सुद्धा आपल्याला संधी सांगत आहे. सेवानिवृत्त शिक्षक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असला पाहिजे म्हणजे त्यांना मानसिक त्रास नको काहीतरी आणि ते सुदृढ असले पाहिजे असं देखील आपण पाहणार आहे. कारण त्यांना जर विद्यार्थ्यांना टीचिंग करायचं आहे तर तिथे त्यांना उभं राहावं लागते किंवा सर्व त्यांना गोष्टी पुरवाव्या लागतात तर ते सक्षम असले पाहिजे. सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी 1 शैक्षणिक वर्षासाठी असेल. त्यानंतर गुणवत्तेच्या आधारे नूतनीकरण करण्यात येणार आहे हे आपल्याला दिलेलं आहे. तुम्ही न्यूज मध्ये बघू शकता. तर मुद्दा जर पाहिला गुणवत्ता धारकांवर अन्याय होत आहे हा एक ठळक मुद्दा आहे किंवा जो विद्यार्थी विरोध करत आहे त्यांच्यासाठी हे दिलं आहे. शासन कंत्राटी भरती लादून डीएड बीएड धारकांवर अन्याय करत आहे. शिक्षक अभियोग्यता परीक्षा म्हणजे टेट घेऊन केवळ 19 महिने झाले आहे. तुम्हाला माहित आहे आपली टेट जी एक्झाम आहे टेट एक्झाम झाली होती फेब्रुवारी मध्ये. ओके, आठवत असेल लास्ट जी एक्झाम झाली आहे फेब मध्ये झाली आहे. त्यानंतर त्यांनी टेट सुद्धा घेतली नाहीये आणि टीईटी जर तुम्ही विचार करणार तर टीईटी जी झाली होती ते 2021 मध्ये झाली आहे. ओके, तर मग 19 महिन्यापासून काय करत आहे दुसरा टप्पा अजून काय शिक्षक भरतीचा जो आहे दुसरा टप्पा पूर्ण न करता जी आर काढणे किंवा असे म्हणजे विद्यार्थ्यांचे जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार करत आहे. कारण की आता जी फेब्रुवारी मध्ये एक्झाम झाली होती तर फेब्रुवारी पासून तर आतापर्यंत 19 महिने उलटून गेले आहेत आणि अजून सुद्धा शिक्षक विभाग जे आहे ते निर्णय व्यवस्थितपणे घेत नाहीये असा विरोध विद्यार्थी दर्शवत आहे. हा शासन निर्णय जर आहे तत्काळ मागे घेऊन शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा न घेतल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करू असं सांगण्यात आलं आहे. ओके, तर हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्हीकडून जातो आहे. तर न्यूजच्या माध्यमातून बघा किंवा स्टुडंट पॉवर म्हणा तुम्ही सुद्धा जागृत व्हा कारण की येणाऱ्या शिक्षकांवरच हा परिणाम होणार आहे. तर आपण पुढे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून लेटेस्ट अपडेट देतच राहील. तसंच जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ऑनलाईनच तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. पहिले काही तुम्हाला फ्री कोर्स इथे बघायला मिळतील ते आवडल्यानंतर सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला इथे मिळतील. दररोज आपले लाईव्ह लेक्चर्स होत असतात. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.